विधान परिषदेसाठी महायुतीचं जागावाटप निश्चित झालंय। 17 जागांवर महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये एकमत झालेलं आहे। भाजप 11, शिवसेना 4, राष्ट्रवादी 2 जागा लढणार आहे। राज्य आणि केंद्रातील नेत्यांवर चर्चेनंतर जागांवर शिक्कामोर्तब झालेला आहे। अतिरिक्त एक जागा पदरामध्ये पाडून घेण्यामध्ये राष्ट्रवादी यशस्वी झालेली आहे, तर 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागांवर समाधान मानावं लागलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत। ओम, विधान परिषदेसाठी महायुतीचं जागावाटप निश्चित झालेलं आहे। 17 जागांवर महायुतीतील तिन्ही पक्षांचे एकमत झालेले अखेर। खरं तर दाव्या प्रतिदावे आणि जागेंच्या संदर्भात केलेली प्रचंड रस्सीखेच यानंतर सरतेशेवटी महायुतीच्या जागावाटपावरती शिक्कामोर्तब झालंय। भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवण्यास यावरती एकमत झाल्याचं कळतंय। अवघा एक दिवस अर्ज भरण्याच्या मुदतीसाठी शिल्लक असताना झालेलं हे जागा वाटप खरं तर तिन्ही पक्षांमधल्या बंडखोरीला ब्रेक लावण्यासाठी सुद्धा काही प्रमाणात यशस्वी ठरू शकतं। अनेक इच्छुक सुद्धा यामध्ये निवडणुकीमध्ये होते। आपण मुख्यत्वे पाहिलं असेल तर शिवसेनेकडनं अधिकाधिक जागांची मागणी केली जात असताना त्यांना मात्र 4 जागा मिळालेल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला 2 जागांसाठी आग्रही असलेल्या राष्ट्रवादीला सुद्धा एक अतिरिक्त जागा पदरात पाडून घेण्यात यश आल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे या निवडणुकीमध्ये होणारी बंडखोरी आणि अशा काही गोष्टी लक्षात घेता महायुतीकडनं या जागा वाटपावरती आता शिक्कामोर्तब करण्यात आलंय। त्यामुळे एक दिवस शिल्लक असताना आता यापुढे महायुतीमध्ये आणखीन काही घडामोडी घडतात का आणि बंडखोरीचं देखील प्रमाण वाढतंय का हे देखील पाहणं तुर्तास तरी महत्वाचं आहे। मात्र सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे अर्ज भरण्याची एक दिवस आधी महायुतीकडनं जागा वाटपावरती शिक्कामोर्तब करण्यात आलंय। नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।